अरे वा, चिकनची वडी तीही इतकी छान, एकदम सॉफ्ट सॉफ्ट काजू घातल्यासारखी. चला तर पाहूया मग रेसिपी. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि कालच मी सांगितलं होतं की आईने मला चीक दिलेला आहे गावाकडून, तर मी काल खिसूनच्या काही वड्या केल्या होत्या ना, तर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता मला ज्या सॉफ्ट सॉफ्ट खरवस मऊ वडी असते ना, तर तशी बनवायची. तर अर्धा लिटर एवढा चीक असेल तर त्याच्यामध्ये मी थोडंसं साखर घालून घेतली आणि थोडंसं दूध घालून घेतले. आणि छानपैकी अशी आपल्या आवडीनुसार साखर घालायची, कुणाला किती गोड पाहिजे तेवढं. आणि वेलची पूड आहे ना, तर ती थोडीशी मी अशी मोठी मोठी क्रश करून घातलेली त्याच्यामध्ये. तर थोडीशी साखर कमी पडली म्हणून अजून मी 2 चमचे त्याच्यामध्ये घालून घेतलेले. आणि पाठीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले, ताट घेतलेले, ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे काही आपण चीक, साखर आणि वेलची पूडचं जे काही मिश्रण केलं होतं ना, तर ते ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे मस्तपैकी. अशा पातळ होतात, जर का आपण कुकरच्या डब्यामध्ये लावला ना तर जाड जाड वड्या होतात त्या. आणि अशा ताटामध्ये केल्यानंतर पातळ एकदम छान होतात. एकदम काजू कतली वगैरे कशी असते ना, तर तशा प्रकारे असा आकार देऊन घ्यायचे आणि एकदम मस्त लागते वडी ही. तर पहिल्या ताटामधली ही वडी आता शिजून तयार झालेली आहे. आणि दुसरं ताट होतं ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी सेम केलेलं आहे, तूप लावून घेतलेलं ताटाला. आणि जे काही थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं होतं ना, तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे, केशर थोडंसं भुरभुरलेलं आहे वरून. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी आपली तयार झालेली आहे शिजून. आणि थंड झाल्यानंतर कट करायची आपल्याला. तर छान अशा वड्या निघलेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण काजू कतली वगैरे बनवतो ना, त्या प्रकारे असं कट करून घेतलेलं आहे त्रिकोणी. आणि एकदम टेस्टला मस्त झाल्या आहेत. आणि साखर वगैरे पण एकदम परफेक्ट झाली आहे. आणि वेलची दाताखाली आल्यानंतर एकदमच छान लागते. तर छान झाले. तर हे काही जे काही दुसऱ्या ताटामधलं जे काही मिश्रण होतं ना, तर ते सुद्धा आपलं छान असं शिजून तयार झालेली आहे वडी. इथं ती सुद्धा मी त्याच प्रकारे कट करून घेतलेली आहे. कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा या वड्या खूप छान लागतात. आणि एकदम जराशा जाड होतात पण छान होतात. कुकरची शिट्टी काढून आपल्याला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि मस्तपैकी अशा कट करून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा वड्या छान लागतात. पण यावेळेस मी ताटामध्ये पहिल्यांदाच केलं आणि एकदम मस्त झालेत. तर छान अशी काजू कतलीसारखी वडी तयार झालेली आहे. खिसून पण केलेली आहे आणि अशी मलईदार ताटामध्ये सुद्धा वडी बनवलेली आहे. तर एकदम मस्त झालेली आहे. तर या सर्वांनी वडी खायला. आणि तुम्ही अशा प्रकारे वडी कधी बनवली आहे का, नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.